इव्हिनिंग. कशा आहात फ्रेंड? आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल. तर इथे ना मी आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते. मला दाखवते मी. बघा, इथे कांदा, टमॅटो आणि लसूण फ्राय केलं होतं. ते फ्राय झालेलं आहे. माईला सईला घेऊन आल्यानंतर चहा वगैरे घेतला. फोन चार्जिंगला लावला, कारण माई फोनची चार्जिंग पूर्ण उतरवून देते. रोज याच कारणामुळे ब्लॉग बनवणं होत नाही. हे झालं कारण देणारी मीच. त्यांना सोल्युशन काही निघत नाही आहे. आता बनवतोय आपण भाजी, पोळी, भात. चला स्वयंपाकाची तयारी पूर्ण करून घेऊया. आणि पहिले मी आता आहे ना, हा पिंक कलरचा ड्रेस आहे ना, हा बघा पिंक कलरचा ड्रेस, तर डाग जास्त पडतील, त्यामुळे मी चेंज करते, घालून घालते. मग ब्लॉग आपण रेग्युलर करूया, म्हणजेच पुढं स्टार्ट करू. आज सगळी गडबड होते, प्लीज समजून घ्या. तर आजचा ब्लॉगला आपण सुरुवात करूया. आजचा ब्लॉग हा तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरुवातीला आता तुम्ही पाहिलंच, कांदा टमॅटो फ्राय झाला आहे, तो थंड होईल. त्यानंतर मी थोडे काजू पण फ्राय केलेले, हे बघा, त्याच्यात लसूण पण आहे. हे आपल्याला थोडं थंड करून दळून घ्यायचं आहे, मगच भाजी होणार आहे. तोपर्यंत मी आता चेंज करून येते, मग मला पुढची प्रोसेस दाखवते. तर मी गाऊन बदलून आली आहे किचनमध्ये, आणि इथे मी काजू आणि लसूण फ्राय केलेला होता. तर काजू आणि लसूण वेगवेगळा केला. जे कांद्याचं सारण आहे ते मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. तुम्हाला दिसत नाही, त्याबद्दल रिअली सॉरी. माझं लक्षात नाही आलं की शूट होत नाही असं प्रॉपर. आता ते तळून घेऊया आपण. एक पेस्ट बनवून घ्यायची आहे ग्रेव्हीसारखी, छान अशी पेस्ट होऊन जाते. त्याच्यात काजू पण टाकायचे बरं का. आणि थोडंसं पाणी वाटलं तर पाणीही टाकायचे. तर इथे मी थोडंसं पाणी टाकते आणि परत मिक्सरला फिरवते. एकीकडे कुकरमध्ये भात लावला आहे मी, जिरा राईस लावला आहे. तो प्रॉपर दिसत नव्हता म्हणून मी तेवढं कट केलं आहे व्हिडिओमधनं. आणि आता दूध वगैरे उचलून ठेवलं आहे साईडला. भाताला उकळी आली, आता झाकण लावून द्यायचं आहे आपल्याला. तिथे मी झाकण लावून दिलं आहे. आता कढई परत ठेवली मी, आपण ज्याच्यात कांदा आणि टमॅटो फ्राय केला होता तीच. तर पॅनचं माझं काम आहे म्हणून मी वरच ठेवलं आहे, पण त्याला जागा नसल्यामुळे इकडं इकडं ठेवलं आहे. आणि आता कढईत तेल टाकते मी. तर आज ना मी बनवते पनीरची भाजी. मटर पनीर पोरींना फार आवडतं. मटर आणि पनीर दोघांपैकी वटाणे तर थोडेफार खातात, पण पनीर अजिबात खात नाही. आणि तरी यांना मटर पनीरची भाजी खायची असते. इथे पनीरचे तुकडे केले आणि मस्त तेलात फ्राय करून घेते मी आता. माझ्या पोरी फक्त रस्सा खातात, पण ती ग्रेव्ही असते ना, ती ग्रेव्ही खूप खायला छान लागते, टेस्टी लागते, त्यांना फार आवडते. आता इथे पनीर आपल्याला वन साईड पलटून घ्यायची आहे, म्हणजे दुसरी साईड आपली फ्राय होऊन जाईल छान या पद्धतीने. आता दोघं साईड फ्राय झाल्यानंतर काढून घ्यायचे आहे, बघू शकतात. आणि परत दुसरं जे पनीर कापलेले होते ते टाकून दिले मी. एका ह्याच्यात मी सगळे फ्राय नव्हते केलेले, त्यामुळे 2 ह्याच्यात फ्राय केले. आणि कुकरच्याही शिट्ट्या व्हायला लागल्या, तर थोडा गॅस बारीकच केलेला आहे, कारण की तो कुकरच्या शिट्ट्या जरा लवकरच होतात. आणि काही सोपी भाजी आहे, सोपी रेसिपी माझी याची. कांदा टमॅटो तेलात थोडासा फ्राय करून सॉफ्ट करून घ्यायचा, थंड करून झाल्यानंतर दळून घ्यायचा. त्याच्यात कांदा, लसूण, काजू, टमॅटो एवढं सगळं तळून घ्यायचं असतं आणि दळून अशी पेस्ट करायची. आता याच्यातच मी वाटाणे टाकते, कारण वाटाणे हे माझे फ्रेश आहे, ते पण छान फ्राय व्हायला पाहिजे, म्हणजे शिजले जातील. तर इथे आता मी छान मस्तपैकी फ्राय करून घेते. याच्यात बाकी काहीच टाकलेलं नाही, आलं बिलं टाकेल नाही मी, पुरी खातात म्हणून. आणि इथे मस्तपैकी फ्राय होतं आहे. आणि ते इकडे मी काजू जास्त फ्राय केलेले होते ना, ते काजूचे 2-2 तुकडे केले आणि तेही टाकले.
तुम्ही याच्याने ना काजू करी पण बनवू शकता, खूप छान टेस्टी लागते आणि त्याच्याबरोबर नान. आता काजूचा मसाला म्हणजे मटर पनीरचा मसाला आहे सुहानाचा, पॅकेट येतं 30 रुपयाचं, तो घेतला आहे. त्याच्यात पाण्यामध्ये टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पावडर. छान मस्त ग्रेव्ही बनते याच्याने आणि बघा टेस्ट भारी येते हा त्याच्याने. मी तेच आणते आणि छान बनतं. आता ही ग्रेव्ही पण टाकून दिली, छान फ्राय झाल्यानंतर बघू शकता. तुम्हाला हवी तेवढी घट्ट पातळ ठेवू शकता तुम्ही, पण ही ॲक्च्युली जास्त पातळ छान नाही लागत, घट्टच छान लागते. आता चवीनुसार मीठ टाकून घेते, छान मिक्स करून घेते. आता याला शिजू देते. तोपर्यंत एकीकडे गॅसवर पॅन ठेवला आहे. जो पॅन इकडे तिकडे पडत होता तोच आता तापल्यावर मी तीळ टाकली. आता मी जेवढं पॅकेट आणलेलं होतं तेवढी तीळ टाकली. छान तिला भाजून घ्यायचं आहे. आता ती नाचल पण बरं का, अशी भाजायला लागली का अशी वर उडते, तर माझ्या माहीच्या शब्दात ते नाचतं आहे. तर इकडे मी फ्राय करून घेते. मस्त फ्राय झाली आहे. तीळ भाजायला वेळ नाही लागत. ती एका कढईत ओतून घेतलेली, लगेच एकीकडे परत त्याच पॅनमध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे. तर इथे मी शेंगदाणे पण मस्तपैकी भाजून घेते, तुम्ही बघू शकतात. आणि छान असे भाजून घेतल्यानंतर आपल्याला आहे ना, तुम्ही बघू मस्त भाजायचे आहे, जास्त जाळायचे पण नाही बरं का, मस्त भाजायचे, रोस्ट करायचे छानसे. आणि तेही आपल्याला काढून घ्यायचे. आपल्याला तिथे भाजले, मी काढले आणि आता परत तव्यावर ठेवलं आहे, त्याच्यावर लसूण ठेवलं आहे. आता लसूणही भाजून घेऊया. तर तुम्हाला काही आयडिया आली असेल ना मी काय बनवते. मस्त लसूण रोस्ट करून घ्यायचा आहे, छानसा भाजून घ्यायचा आहे. त्याचा जो उग्र वास आहे तो कमी होऊन जातो म्हणून. आणि छान भाजून घेतल्यानंतर मस्तपैकी आहे ना आपल्याला तोही कढईत ओतून घ्यायचा आहे. आता जिरं भाजून घ्यायचं आहे. तर तुम्हाला अंदाजे इथे सगळं मेजरमेंट आहे, मी काही मेजरमेंट मापानुसार नाही आहे, अंदाज म्हणजे सगळे. आणि इथे ह्या लाल मिरच्या आहे, ज्यांच्या देठं काढून घेतलेले. ह्या जास्त तिखट नाही आहे माझ्या मिरच्या. ह्या पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तरीही मिरची जर तिखट नसली तरीही ठसका उठतो, त्यामुळं जरा सांभाळूनच भाजायचे आहे. यालाही जास्त नाही भाजायचे, हलक्याशा भाजायचे आहे आपल्याला. आणि थंड करून घ्यायचे. तोपर्यंत थंड होते तोपर्यंत पनीरची भाजी मस्त उकळायला लागलेली आहे. आता त्याच्यात आपण फ्राय केलेले पनीर टाकून मिक्स करून घेऊया आणि चाळून घेऊया आणि आता त्याला शिजू देऊ. आणि येथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यातच आपल्याला आता लाल मिरच्या पहिले दळून घ्यायच्या आहे. आता मी हे मोठंवालं घेतलेलं आहे, ॲक्च्युली हे ज्यूसर आहे, मग त्याच्यातच दळते मी, कारण की हे मोठं आहे. आता लाल मिरची दळून झाल्यानंतर इथे तीळ, शेंगदाणे, लसूण आपण जे दळलेले ते सगळं एकत्र केलेलं होतं ते टाकून दिलेलं आहे. आणि आता आपण ते पण दळून घेऊ. त्याच्या पहिले मीठ टाकूया चवीनुसार आणि आता दळून घेऊया. तर इथे मी आता दळायला मिक्सर लावते. तुम्हाला दिसेलच आता छान दळले गेले, तुम्ही बघू शकतात. आता मध्ये मध्ये मी चाळच राहील आणि मध्ये मध्ये तुम्हाला लावून द्यायचं. परत 5-1 मिनटात परत काढून घ्यायचं आणि खालून वरून चाळून घ्यायचे, जेणेकरून खाली काही चिटकलेलं असेल ना ते निघून जाईल आणि तेही बारीक दळलं जाईल. ते ही जास्त काही बारीक दळायची नाही आहे, जाड बारीकच छान लागते ही. तर तुम्हाला एक अंदाज आलाच असेल ना मी काय बनवते. तर हो, मी आपली महाराष्ट्राची पारंपरिक आणि सर्वात फेवरेट अशी चटणी बनवते, तिळाची. मला पण फार आवडते ही तिळाची चटणी, खायला छान लागते आणि पटकन होणारी रेसिपी आहे. तर ही स्टोअर करून पण ठेवता येते, त्यामुळं टेन्शनच नाही. वाटेल तेव्हा आपल्याला काढायची, थोडीशी तिळाची चटणी, त्याच्यात तेल मिक्स करायचं आणि पोळीबरोबर खायचं. आता ही कढई आहे ज्याच्यात आपण सगळं काढलं होतं, त्याच कढईत आपण सगळं काढून घ्यायचं आहे जे आपण दळलेलं आहे. आणि त्याच्या ज्या गोठळ्या झालेल्या आहेत त्या मोडून घ्यायच्या, कारण नंतर ना मोडायला जीवावर जातील. मग मी इथे चमच्यानेच मोडून घेते पटापट आणि चाळून पण घेते. आणि काही जाडजूड राहिले असतील ना ते पण बाजूला काढून घेते, जेणेकरून परत मी मिक्सरला लावून घेईल. आणि या प्रकारे असं मस्तपैकी चाळून घेतलेलं आहे मी. आणि तुम्ही बघू शकतात आता अजून आहे त्या मिक्सरच्या भांड्यात, ते बी काढून घेते. तर हे बघा सगळं काढून घेतलेलं आहे मी,
सगळं काढून घेतलं आहे. आता छान अशी झालेली आहे आपली चटणी रेडी. तर ही मिक्स करून घेते मी. तर आता चटणी झाली, सगळं झाले, भाजी झाली, भात झालं आहे. मग पोळ्या कशा बाकी राहतील, लास्टला मी पोळ्या करते गरमागरम. तर इथे मी पोळ्या करून घेते. ह्या जरा मोठ्याच पोळ्या आहे, कारण की ह्या घरच्याच पोळ्या आहे. छान अशा मोठ्या पोळ्या बनवून घेतलेल्या आहे. डब्यांच्या पोळ्या गेल्या माझ्या बनवून रेडी झाले. आणि आता ह्या पोळ्या बनवते. आणि तुम्हाला पनीरची भाजी पोळीबरोबर आवडते का पुरीबरोबर आवडते की नानबरोबर आवडते, मला नक्की सांगा. मला आहे ना ॲक्च्युली पोळीबरोबर पण आवडते आणि नानबरोबर तर खूप छान लागते. पण नान बनवायला माझं ईस्ट संपलेलं आहे आणि मी आणायची विसरली. आणि जेव्हा डबे राहतात ना तेव्हा नान नाही बनवूशी वाटत, कारण की कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत, त्यामुळे सांगता येत नाही. मग परत पोळ्या करावंच लागतात. त्यामुळे ना शक्यतो मी पोळ्याच करून घेते. जेव्हा कोणाचा डबा नसेल तेव्हा नान बनवते. आता कधीचे नान बनवले नाही आहे, तर एका दिवशी नक्की बनवणार. आणि तुमच्यासोबत ह्यावेळेस रेसिपी पण शेअर करेल नानची, मी कशी बनवते. खूप खायला छान लागतात, टेस्टी लागतात. मग या प्रकारे आता मग बघ पोळ्या किती भारी फुगत आहे ना, खायला बी खूप छान लागतात, सॉफ्ट सॉफ्ट असतात. आणि अशा गरम गरम पोळ्या केल्या ना, अशा जेवायला बसल्या ना खूप छान वाटतं. तर इथे छान अशा घरगुती प्रकारचं जेवण आपलं रेडी आहे. पनीरची भाजी, भात, पोळी आणि चटणी. तर या जेवायला सगळे. रात्रीचे 10:30 वाजून गेलेले, मला खूप झोप लागते. जेवण झाले, भांडे तसेच गोळा करून ठेवून दिले. उद्या सकाळी बघल. बुटाटे जागा आहे, झोपायला चल मग झोपल. आता झोपते, थोडंसं खोकला पण जास्त येतं. तर तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल. आणि आता दुपारचा टाईम झालेला आहे. आई ग, 1:30 वाजून गेलेला आहे. मी माहीला घेऊन अर्धा तास झालेला आहे, घरी आलेली आहे माहीला घेऊन. भेंडी कापली, आता भेंडी शिजायला टाकली आहे. माहीला भेंडीची भाजी खायची, पोळ्या करायच्या बाकी. शिजते तोपर्यंत म्हटलं ब्लॉगिंगला स्टार्ट करू. काल रात्रीचं स्वयंपाक वगैरे केला, जेवण झालं, झोपले. त्यानंतर डायरेक्ट आत्ता फोन घेतलेला आहे. तुम्हाला मला काही दाखवायचं आहे. भेंडीची भाजी शिजते तोपर्यंत बघूया आपण, दोन दाखवते. हो, भेंडीची भाजी बनवते. बोल, हे भेंडीची भाजी फार आवडते आमच्या, भेंडीची भाजी. आणि त्या डॉलची बँड वाजवू राहिली. कपडेसुद्धा काढायला तयार नाही स्कूलमधून आल्यावर. रोजचं नाटक झालेलं आहे. एवढ्या करतात तर मला कंटिन्यू घरात ठेवतात. या एक जण पाहिजे ना त्यांच्या पुढं मागे नाचायला. तर आता चला, तुम्हाला एक वस्तू दाखवते, आवडली का मला सांगा. तर हा पसारा जो दिसतोय तो इग्नोर करा. मी जे दाखवते त्याच्याकडे लक्ष द्या. मी इथे आली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. ही बघा, कशी वाटली ही साडी? छान आहे ना? तर हिला पाठीमागून अस्तर बी लावले. ही आहे 1 मिनिट साडी. ही मी स्वतः बनवलेली आहे, स्वतः शिवलेली आहे. बघा, नक्की तुम्हाला आवडली का मला सांगा. तर इथे मी नॉड ठेवलेले आहे, आपलं जे माप आहे त्यानुसार. तर नॉड मी बांधून घेते. सेफ्टीसाठी नॉड आहे, नाही राहिल्या तरी चालतील. आणि हे बघा, इथे रेडीमेड मिऱ्या आहे माझ्या. हुक आहे, तिथे हुक लावलं, झालं माझं मिऱ्या. आणि इथे मी आता गोल गुंडाळून घेते साडी. आणि इथे मला वरती हे केलं आहे, पदर टाकला आहे. आता हे पदर फोल्ड करते. तर माझी साडी रेडी आहे. मी कुठेही जायला यायला रेडी आहे. थोडीशी मी अचरवचर दिसते, कारण की मी प्रॉपर वेअर नाही केलेलं आहे. ब्लाऊज वगैरे वेअर करून साडी पिनअप वगैरे केली ना वरती, तर खूप छान दिसेल. तुम्हाला आवडली का ही साडी? कशी वाटली मला नक्की सांगा. मी ट्राय केलेलं, तुम्हाला आवडलं का काहीतरी वेगळं? मला तर खूप आवडलं. तर आणि आता राहिलेल्या पोळ्या मी करून घेते. भेंडीची भाजी रेडी झालेली आहे, बघू शकतात. आता गरम गरम पोळ्या बनवते. माहीला भूक लागलेली आहे. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की कमेंट करून सांगा मला. बाय.